स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही शिवगर्जना करत टिळकांनी ब्रिटिशांना अक्षरशः धडकी भरवली. पत्रकारितेचा एक आदर्श त्यांनी त्यावेळी समाजात पेरला. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या या दिनविशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. 4 जानेवारी लोकमान्य टिळकांचा आवाज ठरलेल्या केसरी या वृत्तपत्राचा स्थापना दिवस. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, कारण पत्रकारिता म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज असतो. हे आता नाही, तर जेव्हा भारत अन्यायाच्या साखळदंडात अडकून पडला होता तेव्हापासून वेळोवेळी सिद्ध होत आले. 1881 साल ब्रिटिश राजवटीखाली दबलेला भारत आणि अशा काळात पुण्यात जन्म घेतला एका वृत्तपत्रानं. हे एक वृत्तपत्र नाही, तर एक क्रांतीपर्व ठरलं. नाव होतं केसरी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी 4 जानेवारी 1881 रोजी मराठी भाषेत सुरू केलेले हे वृत्तपत्र पुढे जाऊन स्वातंत्र्य लढ्याचा आवाज बनलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा विचार फक्त टिळकांच्या भाषणात नव्हता, तर तो केसरीच्या प्रत्येक ओळीत होता. सुरुवातीला संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढे लोकमान्य टिळकांनी केसरीची धुरा सांभाळली आणि ब्रिटिश राजसत्तेला अक्षरशः धक्के द्यायला सुरुवात केली. एखादं वृत्तपत्र राजसत्तेला किती मोठं आव्हान देऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण टिळकांनी केसरीच्या रूपानं समाजात पेरलं आणि हे उदाहरण जगात अजरामर झालं. टिळकांनी पेरलेला हा विचार आजही समाजाच्या तळागाळात जिवंत आहे आणि समाजावर होत असलेल्या अन्यायावर आजही तो आवाज उठवत आहे. आमच्या अशाच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.